नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर प्रदीप कुमार गुलेमाले, विशेषज्ञ उद्यानविद्या कृषी विज्ञान केंद्र लातूर ही केशर आंब्याची बाग आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील 3 वर्षाची केशर आंब्याची बाग आहे। लातूर जिल्ह्यामध्येचा जर विचार आपण केला तर लातूर जिल्ह्यामध्ये आंब्याचं क्षेत्र म्हणजे फळ लागवडीच्या तुलनेत जर विचार केला तर आंब्याचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामध्ये सुद्धा केशर आंब्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात या लातूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे। तर ही लागवड करत असताना छोट्या काही बाबी असतात की शेतकरी त्याच्यामध्ये थोडेसे चुकतात किंवा त्याच्यावर थोडंसं दुर्लक्ष करतात। तर सर्वात महत्त्वाचा जर कोणता भाग असेल फळ पिकामध्ये म्हणा किंवा आंबा या पिकामध्ये जर विचार केला तर छाटणी करणं आणि त्या आंब्याचा घेरा जो आहे डोलेदार घेरा पहिले 2-3 वर्ष त्याचा डोलेदार घेरा निर्माण करणं ही फार महत्त्वाची बाब असते। परंतु लवकर फळ घेण्याच्या नादामध्ये किंवा त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्षित केल्यामुळं शेतकरी याच्यामध्ये प्रामुख्याने थोडंसं चुकी करतात। तर माझं शेतकरी बंधूंना हे सांगणं आहे की ॲटलिस्ट 3 वर्ष तरी तुम्ही फळं धारणा ही घ्यायला नाही पाहिजे आणि 3 वर्षापर्यंत जे आहे तुमच्या झाडाचा जो घेरा आहे ते स्ट्रॉंग मजबूत घेरा त्याचा व्यवस्थित त्याची छाटणी करून घेणं ही फार महत्त्वाचं आहे। आता जर तुम्ही ही बाग बघितली आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील बाग आहे, ही जर बाग बघितली तर ही 3 वर्षाची बाग आहे। आम्ही आत्तापर्यंत याला फळधारणा घेतलेली नाही आहे, आता इथून पुढं आम्ही त्याला फळधारणा घेणार आहे। परंतु तुम्ही जर बघितलं तर या झाडांचा व्यवस्थित असा घेरा तयार झालेला आहे आणि याची छाटणी ही पहिल्या वर्षापासून तर 3 वर्षापर्यंत ही कशी केलेली आहे असताना आंब्याची छाटणी करत असताना प्रामुख्याने या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजे। इथे जर आपण बघितलं ती मधली फांदी जी आहे तर उंच वाढलेली आहे आणि परिणामी आपल्याला लक्षात येतं जेव्हा ऊन पडतं दुपारचं तर ते दुपारचं ऊन या फांद्या अडवतात आणि मग प्रत्येक फांदीला जे काही ऊन भेटायला पाहिजे सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे तो मिळत नाही। त्यामुळे ही जी मधली जी फांदी असते या मधल्या फांदी जी आहे तर इतर फांद्यापेक्षा त्याची उंची जास्त नसावी, त्याच्यामुळे जी आहे तर आपण या मधल्या फांदी आपण याची काढून घेणार आहोत। म्हणजे प्रामुख्याने जर बघितलं तर उलट्या छत्रीसारखा आकार याचा होणं गरजेचं आहे याच्यामध्ये। तर अशा वेळेस जे आहे इथं जर बघितलं आपण जर बघितलं या भरपूर फांद्या आहेत तर इथे आलेल्या भरपूर फांद्या तर अशा वेळेस जे आहे तर याच्यातल्या आपण 2 किंवा 3 चांगल्या फांद्या ठेवणार आहोत, बाकीच्या फांद्या आपण काढून टाकणार। जे विशेषतः मधल्या बाजूच आलेल्या आहेत जिथं सावली आपली अडवल्या जात आहे सूर्यप्रकाश आपला अडवल्या जात आहे अशा ठिकाणच्या ज्या फांद्या येतात त्या आपण आता इथून काढून घेतल्या पाहिजेत। त्या अशा इथं आपल्याला काढता येतील याला, आहे की नाही। आणि मधलीची जी काही जागा आहे आता इथे बघा ही फांदी आपण काढून टाकायला पाहिजे कारण मध्ये आपल्याला मोकळं करायचं सूर्यप्रकाश याच्यामध्ये येणं गरजेचं आहे। ही फांदी आपल्याला काढता येतं, त्यालाही काढता येतं। अशा पद्धतीनं जे आहे आपण याची छाटणी जे मधला जो भाग आहे तर हा मधला भाग आपल्याला पूर्ण ओपन ठेवायचा आहे। म्हणजे जे काही सूर्यप्रकाश पडेल तो सूर्यप्रकाश जो आहे सगळ्या फांद्यांना इथं वितरित झाला पाहिजे, हे आपण सुरुवातीला बघितलं पाहिजे। छाटणी केलेला आंबा आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मगाशी आपण जर बघितलं असेल तर मध्ये उंच वाढलेल्या फांद्या होत्या त्यांनी सूर्यप्रकाश अडवायचा। आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्व फांद्याला जे आहे तर सूर्यप्रकाशाचं वितरण या ठिकाणी होत आहे। बघा इथे कुठे असं घनदाट किंवा कुठं जास्तीच्या फांद्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। ते अशा प्रकारची जर तुम्ही छाटणी केली आणि आंब्याचा घेरा आणि बुंदा बघा एकदम असा व्यवस्थित तयार झालेला आहे, घेरेदार डोलेदार झाड इथं दिसायला तयार झालेलं आहे आपल्याला इथे बघा अशा पद्धतीची छाटणी ही जी आहे तर आंब्याची शेतकरी बंधूंनी केलेली पाहिजे।